नेहमी या ना त्या कारणामुळे चर्चेत असणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा आपल्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत। जवळपास 35 कोटी रुपयांचं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं अशी जाहीर कबुली संजय गायकवाड यांनी एका कार्यक्रमात दिली आहे। संजय गायकवाड यांच्या कमिशनखोरीच्या कबुलीमध्ये नवा वाद पेटलाय, पण लगेच गायकवाड यांनी आपल्या स्टाईलमध्येच या प्रकरणी सारवासारव देखील केली। पण आमच्या मतदारसंघात कोणी एक माणूस सांगणार नाही की आम्ही कोणाचा छळ केला म्हणून। आमची ताकद आम्ही गोरगरिबांना सपोर्ट करण्याकरता कार्यकर्त्यांना ताकदवर देण्याकरता माझ्यासोबत सायकलवर फिरणारे कार्यकर्ते आज फॉर्च्युनरमध्ये फिरतात। एवढी जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं की तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्ही स्ट्रॉंग झाले तर मी स्ट्रॉंग त्या ठिकाणी होईल। आता बघा 2-3 वर्ष झाले तुम्ही विधान भवनात आहात, कोणा आमदाराला किती पैशाची कामं मिळतात हे तुम्हाला माहिती आहे। आणि 35 कोटी कमिशन म्हटलं तर ती अमाऊंट किती होते, त्याच्यामुळे कमिशन नाही तर ते कामाचा विषय आहे असा होता। माझं त्यांना म्हणजे अदरवाईज त्यांनी घेऊ नये, समजून घ्यावं। तेही आमदार आहेत, त्यांना माहिती आहे की परिस्थिती कशी आहे, त्याच्यामुळे माझ्या शब्दाचा हा विपर्यास झालेला आहे। एनमेन आता 5 कोटीचा आमदाराला निधी, त्यातले 1 कोटी पण मिळालेलं नाही, एवढं कमिशन कुठून मिळणार आहे। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयात चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विविध गावातील आणि विविध पक्षातील 600 कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडलेला आहे। या कार्यक्रमात गायकवाड यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातली मित्रपक्षांकडून कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा दावा केला। यावेळी टीका करताना गायकवाड यांची जीभ घसरली आहे। त्यामुळे चिखलीत गायकवाड यांनी केलेलं वक्तव्य नेमकं कुणासाठी होतं याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। मी त्या मतदारसंघात पाहिलं की इतका भयानक त्रास कार्यकर्त्यांना आहे, पण आता जेव्हापासून माझ्याकडे प्रकरण आलं, आता कोणाच्या पाहतो तुम्हाला त्रास देणार आहे। अरे आम्ही तर आखाड्यातले, मैदानातले, तुम्ही तर घरातले, आणि मग इकडे नातं। आता मी आज काय नाही बोलत, तुम्हाला भाषणात बोलेल, पण काळजी करू नका, शिवसेना आपल्याला चिखली तालुक्यात ताकदीने वाढवायची आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.